भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, भारी सामना ताकत आमच्या एकीची ताकत, भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, भारी थांबा सक्सेसफुल हुआ तो हाँ, ये सक्सेसफुल हुआ तो वापस रखने का क्या, रिटर्न करेंगे ना। अगर एक रिव्यू है तर सेमीफायनलचा सामना सुरू होईल आता आणि माझ्या जोडीला या ठिकाणी सवी पाटील ह्या जोडल्या गेलेल्या आहेत. वन्स अगेन तिचा आवाज तुमच्या कानापर्यंत नक्कीच येईल. सवी, द मॅच इज स्टार्टिंग नाव. व्हॉट यू कॅन से अबाउट दिस मॅच? All should be confident and try their best for this match. I am proud for BMPA as they had reached semi-final. Okay. So your team had reached to the semi-final. So best of luck for both the teams here. So Savi, डॉक्टर जयेश आणि डॉक्टर भूपेश ही जोडी अशी माहिती आपल्याला सॅवी या ठिकाणी देत आहे. तर सॅवी सकाळपासून या ठिकाणी तो उपस्थित आहे आणि क्रिकेटमध्ये फार असं एन्जॉयमेंट देखील आणि क्रिकेटला जवळून तू पाहिल्या बऱ्याच ठिकाणी तू जातेस मला वाटतं. तर काय म्हणणार आहे तू? मी जिथे पण मॅचला गेली आहे मला खूप मजा आली आहे अँड आय हॅव अ ग्रेट इंटरेस्ट इन क्रिकेट. ओके. चला, तिला भरपूर मजा आली आणि अजून मजा यायची आहे. आता तुझं म्हटलं ना, जाम मजा आले. आता मजाला उलटं केलं का जाम होते, जामला उलटं केलं का मजा होते. त्याच्यामुळे जाम मजा येणार आहे. पण सेमीफायनल आहे. दोन्ही संघांना विनंती आहे एक प्रतिनिधी येऊ द्या. आणि या महत्वाचं आहे पंच, कारण या सेमीफायनल पासून एक रिव्ह्यू आहे. एक रिव्ह्यू आहे. व्हाईट बॉलसाठी किंवा धावबाद झाला, कमरेच्या वर चेंडू फुलटॉस आदळला गेलाय, तो रिव्ह्यू जर सक्सेसफुल झाला तर रिटेन होईल. प्रत्येक इनिंगला एक रिव्ह्यू आहे. बघूया. ORS आहे. ORS पाहिजे त्यांना. ORS आहे खाली. सकाळपासून ORS आहे. पण आता टीमला DRS पण आहे. ORSच्या जोडला DRS आहे. मॅच ऑन. टाळ्यांचा आवाज. गजर. पहिलं षटक हाताळण्यासाठी डॉक्टर रोहित. अपील जरूर झाले पण काही घडलं नाहीये. पंच सांगतात अरे काहीच घडलं नाहीये. चेंडू तुम्ही शफल केला, तिथे आला आणि बघा ज्यावेळेला तुम्ही शफल करता त्यावेळेला खेळण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यामुळे काय झालं की ते गाणं आहे ना, वो बुलाती है मगर जाने का नाही. आता तर चेंडूनं बोलवलं होतं लेकिन जाने का नाही आहे. पहिला डॉट बॉल, पहिला निर्धाव चेंडू आला. सेमीफायनलचा मॅच. 4 स्विच हिट केलाय. स्विच हिट झालाय. स्वीटही झालाय, नीटही झालाय. चेंडू गेला डीप पॉइंट रिजन मध्ये. सौकार. बिल्कुल. एक साइड से यहाँ पर भिवंडी की टीम देखने को मिलते हुए तो दूसरी तरफ से यहाँ पर डानू की टीम देखने को मिलते हुए. तो घमासान यहाँ पर जारी है और पहले ही यहाँ पर बिल्कुल मुकाबले में मैं कहूँगा बिल्कुल एक अच्छा यहाँ पर साथ देते हुए बल्लेबाज. सुरुवात चांगली झाली. चौकारनं सुरुवात केले. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. स्कूप केलाय. चेंडूला स्कूप करायचा होता. बीट केलाय. फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूचा स्पीड कमी केलाय. रोखलाय या चेंडूला. स्पीड कमी केलाय. BDP म्हणून मी भिवंडी आणि राणूचा उल्लेख काय केला होता. गेल्या वर्षी 2024चं वर्ष विराट मेडिकल असोसिएशनचं 31वा वर्ष आणि त्यामध्ये झालेला चॅम्पियन आणि रनरअप आहेत. ज्यांनी चॅम्पियनशिप जिंकली होती आणि ज्यांनी चॅम्पियनशिप जिंकताना शेवटच्या क्षणी थोडंसं माघारी आले होते असे दोन संघ एकमेकांसमोर आहेत. धावा दापलकावरती 6. रुककर गेंद को खेला है. गेंद वहां पर निकलती हुई मिड विकेट के क्षेत्र में. ओह व्हाट फील्डिंग. लेकिन गेंद वहां पर बिल्कुल बाहर निकलते हुए. ऐसे लग रहा था गेंद को पकड़ लिया है लेकिन गेंद सीमा रेखा के बाहर निकलते हुए.
4 रनों के लिए डीजे। वो बुलाती है Thank you, DJ. Savi, your team is playing very well. What you can say about your team? They are trying their best, and I think so they will reach the finals and have the trophy. चला बघूया. तिने सांगितले सकाळपासून तुम्ही गुड दिले, तुम्ही बेटर दिले, आता तुम्हाला बेस्ट द्यायचं आहे. तिन्ही गोष्टी आहेत, तिन्ही गोष्टी आहेत. तुम्ही चांगलं खेळल्यात, सकाळपासून तुम्ही चांगलं खेळल्यात, सुंदर खेळल्यात, आता अप्रतिम खेळायचं आहे. आपने अपना गुड दिया, आपने आपका बेटर दिया, अब आपको बेस्ट देना है. रेस नाही घ्यायची आहे. रेस गेला तर काय माहिती का, सकाळपासून जितकी मेहनत केली ते वेस्ट जाईल. त्याकरता रेस नाही घ्यायची आहेत. धावा आहे धापलकावरती 10. डॉक्टर रोहित किनी गेंदबाजी की शोर से यहां पर एक बार फिर से इस बार लॉक करने का प्रयास कर लिया है और इसी के साथ ही विकेट का पतन होता हुआ पहला विकेट गिरता हुआ चलते हैं डीजे की ओर और फिर मैदान की ओर आते हैं. देखिए जरा किसमें कितना है दम. दम नाही दमखम दाखवायचा आहे. सेमीफायनलचा मॅच आहे, उपांत्य फेरीचा मॅच आहे आणि भिवंडीचा संघ जो आहे ना तो एक उच्चांकावरती पण आहे. लागोपाठच्या दुसऱ्या वर्षी तुम्ही फायनलमध्ये जायचं आहे. डहाणूने केलंय अगोदर, डहाणूने असा कारनामा केलाय लागोपाठ 2 वर्षी जात असताना. आता तो कारनामा आता भिवंडीच्या टीमला करायचा आहे आणि समोर डहाणूचा संघ आहे आणि डहाणूचा संघ तोही सांगतोय गेल्या वर्षी काही मिस्टेक झाल्या होत्या, त्या चुका झाल्या होत्या, त्या चुका दुरुस्त करून चुकांमधून नवीन काही शिकून आम्ही मैदानावरती दाखल झालोय. पहिल्या षटकाचा खेळ संपत असताना धावा धापलकावरती आहेत त्या 10 धावा आफ्टर 1 ओव्हर स्कोर 10 धावा. 4 षटकांचा मॅच आहे. सकाळपासून आपण 80 पाहिल्या, 65 पाहिल्या, 66 पाहिल्या, 56 पाहिल्या, पण 4 ओव्हरमध्ये किमान 40 धावा येणं आवश्यक आहे. बिल्कुल, एक तरफ से डहाणू है तो दूसरी तरफ से यहाँ पर भिवंडी है. भिवंडी की टीम यहाँ पर पहले बल्लेबाजी करते हुए नजर आती हुई और अब तक यहाँ पर 10 रन उनके लिए बन चुके हैं. वाकई में बहुत ही बढ़िया मुकाबला चलता हुआ. एक तरफ से डॉक्टर पवन भोईर और दूसरी तरफ से यहाँ पर भूपेश चिकने यहाँ पर देखने को मिलते हुए, तो गेंदबाजी छोर से यहाँ पर डॉक्टर उमेश भोई देखने को मिलते हुए. फील्डिंग की सजावट को देखते हैं तो एक थर्डमैन देखने को मिलता हुआ, उसके पश्चात पॉइंट यहां पर देखने को मिलता हुआ, एक्स्ट्रा कवर काफी डीप में देखने को मिलता हुआ, उसके पश्चात लॉन्ग ऑफ भी देखने को मिलता हुआ. ऑफ साइड पर बिल्कुल 5 खिलाड़ी तैनात है और ऑफ साइड पर 4 खिलाड़ी. गेंदबाज ने दौड़ना शुरू कर लिया. इस बार रुक कर गेंद को खेला है. गेंद ऑन साइड पर, जितना अच्छा स्ट्रोक था उतने ही तेजी के साथ थ्रो करने का कोशिश जो वहां पर, लेकिन 1 रन, 1 के बिना कुछ नहीं. क्या क्रिकेट है और क्या मुकाबला है. नक्की म्हणून वाटलं ना की डहाणूचा संघ पूर्ण अभ्यासाने आलाय. आता 12वीची परीक्षा संपले, 10वीची चालू झाले, पण त्याच्यापेक्षा जास्त अभ्यास डहाणूने या मॅचसाठी केलाय, त्याच्यापेक्षा जास्त केलाय. अब सानवीला माहिती आहे आता तिला तिचाही अभ्यास करायचा आहे. एक्झाम आले, आता एक्झाम येणार आहे. तिथं सांगते एक्झाम संपले त्यामुळे एन्जॉय करते ती. तुझ्या दिशेने मी येणार आहे कारण बऱ्याच चांगल्या गोष्टी तूही देखील या कॉमेंट्री बॉक्समधनं लोकांपर्यंत पोहोचवल्यात. अकोटाप्याचा चेंडू होता, पाठीमागे गेला, कट करायचा होता, पॉईंट रिजनमध्ये फील्ड केल्या गेल्या चेंडूला. एक धावे चेंडूवरती पूर्ण थ्रो करण्याची आवश्यकता नव्हती. उमेश सांगतात भाऊ थ्रो करायची आवश्यकता नव्हती भाई, थ्रो नहीं करना था आपको. एक धावे चेंडूवरती पूर्ण स्कोर जाऊन पोहोचला आहे 12 रन यहाँ पर बन चुके हैं और 12 रनों को बनाने के लिए 1 विकेट यहाँ पर गवाया है भिवंडी ने दाहिने हाथ से. लॉक कर दिया गेंद को और गेंद सीमा रेखा के बाहर निकलती हुई 4 रनों के लिए बेहतर स्ट्रोक देखने को मिलता हुआ. बिल्कुल, ये प्यार वाला क्रिकेट है, ये दिलदार वाला क्रिकेट है, ये बहारदार वाला क्रिकेट है. बिल्कुल, और ये 4 वाला भी क्रिकेट आहे, कारण 4 वेळेवरती आलाय. 4 वेळेवरती प्यार वाला है, 4 वाला पाहिजे. प्यार चाहिए लेकिन बीच में 4 भी चाहिए, चौके छक्के भी चाहिए, तर या मॅचला मजा येणार. धावा झाला धापलकावरती 16 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा उमेश सज्ज होतील. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, जास्त बाहेर आहे. पंच सांगता इतका बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा येत असताना आपण मैदानावरती बघतोय.
आणि जसं आपण बऱ्याच गोष्टीवरती चर्चा करतो इथे या स्पर्धेच्या निमित्तानं 32 वर्षाची परंपरा आहे. मागच्या काही वर्षामध्ये कोण जिंकले, कोणी काय परफॉर्मन्स केला, याही गोष्टीला आपण उजाळा देण्याचं काम या स्पर्धेच्या निमित्तानं केलं जात आहे. व्हाईट बॉल आलाय, स्कोर झालाय धावफलकावरती 17-17. 17 रन बन चुके हैं, 1 विकेट के नुकसान पर 1.3 ओवर का खेल खत्म हो चुका है यहां पर. क्रॉस बैटेड खेलना चाहते थे लेकिन गेंद बल्ले पर ठीक तरीके से नहीं आए. आखिरकार गेंद विकेट कीपर के दस्तानों में निकलती हुई. देखिए उमेश भोये को यहां पर पहली गेंद पर 1, दूसरी गेंद पर 1, तीसरी गेंद पर चौका और बाद में वाइड और बाद में डॉट यहां पर देखने को मिलता हुआ. दूध और रोशनी से नहाता हुआ ऐतिहासिक मैदान और उस ऐतिहासिक मैदान पर ये यहां पर बिल्कुल डॉक्टर्स का टूर्नामेंट चलता हुआ. बेहतरीन क्रिकेट. ऑन साइड पर स्क्वायर लेग, मिड विकेट, लॉन्ग ऑन भी देखने को मिलता हुआ. रुक कर खेला है और इसी के साथ ही छक्का आता हुआ. 6 रन. ये इक्का नहीं है, दुक्का नहीं है, तिक्का नहीं है, चौका नहीं, ये सीधा छक्का है. 6 रन. थैंक यू. लक्ष्य गाठायचं आहे, लक्ष्य गाठायचं, टार्गेट सेट करायचा है. बिना लक्ष्य के रहा नहीं जाता और चौके से भी सहाना भी नहीं जाता है. 1-2 लेके क्या करोगे. अब छक्के के बिना मजा भी नहीं आता है. तो छक्का पाहिजे होता, तो सिक्सर पाहिजे होता, तो सिक्सर या बरोबर वेळेवरती आलाय. या सिक्सरनं धावफलक धाव बोलला 23. 23 धावा धावफलक. ही काटेगिरी करे 2 तुल्यबल ताकदवान संघामधली ही लढाई आहे. आमने सामने वाली ही लढाई मैदानावरती आहे. ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू होता, केला अपिश केला होता कव्हरच्या दिशेनं. चेंडू जाईल जोपर्यंत डीप कव्हर क्षेत्ररक्षक फील्ड करेल. 2 धावा आहे चेंडूवरती पूर्ण. या 2 धावांनी धावफलक धावून पोहोचलाय. तो 2 षटकांचा खेळ संपलाय. 25 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकं संपल्यात. सामीच्या दिशेने जाऊया. सामी आफ्टर 2 ओव्हर स्कोर 25. काय सांगशील. चांगली सुरुवात आहे, चांगला स्टार्ट आहे. हो, चांगली सुरुवात आहे आणि असंच खेळत राहील आणि जिंकण्याच्या जवळपास पोहोचू आम्ही. नक्की असंच खेळत राहिलं तर आपण जिंकण्याचा जवळपास होणार आहे. पण आज रविवार आहे, म्हणजे बरेच जण काय असतं माहिती का, रविवार असला ना का थोडं उशिरा उठतात, लवकर उठत नाही, झोपून राहतात. पण आज तू सकाळी लवकर उठलीस, मैदानावरती आली आणि आजचा दिवस पण तू भरपूर एन्जॉय केलाय. मी रविवारी खूप झोपते पण जेव्हा मॅच असते तेव्हा मला लवकर उठायलाच लागतं. जबरदस्ती उठते पण डोळे खोलायलाच लागतात. नाही काय करते माहिती का, रविवार आहे ना, रविवार तू ते लेसचं चिप्सचं पॅकेट असतं ना त्याच्यासारखं असतो. एकदा खोलला का माहिती पडतो बाबा अर्धा पहिलाच संपलाय. का संडे असा असतो, संडे सुरुवात जातानाच माहिती पडतो बाबा अर्धा पहिलाच संपलाय. पण त्या अर्ध्यामध्ये मजा आले. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहेत धावफलकावरती 25. बॉलर नेम सर अथर्व, डॉक्टर अथर्व आहेत गोलंदाजी मार्कवरती. तिने चांगली गोष्ट सांगितली आहे, रविवारी झोपायचं असतं. पण आता आजचा रविवार असा आहे की तू पण नाही झोपली आणि आज पूर्ण इंडिया पण जागा आहे. इस बार बिल्कुल घूम कर गेंद को खेला है. गेंद डीप में निकलती हुई, जब तक की गेंद फील्ड होती, थ्रो आता, तब तक 2 रन यहां पर मुकम्मल होते हुए 2 रनों के साथ स्कोर हल्के से आगे बढ़ता हुआ इस समय 27 पर. देखिए पवन भोईर 3 पर और भूपेश चिकने इस समय 13 पर. दोन्ही जोडी बघा. सुरुवातीला जर पहिला विकेट गमावला तर त्यानंतर एक पार्टनरशिप बिल्ड करायची होती. ती पार्टनरशिप बिल्ड करताना या दोन्ही खेळाडूंना बघतोय, त्यांना माहिती भागीदारी रचायची आहे. एक टार्गेट आपल्याला सेट करायचं आहे, आव्हान समोरच्याला द्यायचं आहे. ते आव्हान कितीचं असायला हवं. शपोलवून खेळण्याचा प्रयत्न केला, मिस केलं गेलं तर बरोबर उजव्या एष्टीच्या वरून हा चेंडू पार झालाय. निर्धार चेंडू अर्थरबला आणलाय खास करून डहाणूच्या संघानं. त्यामुळे पहिल्या 2 षटकामध्ये 25 धावा केल्याय. 12.50च्या सरासरी धावा केल्यात. इथे धावा रोखायची आहेत, थांबवायची आहेत आणि शक्य झाला तर विकेट घ्यायचं आहे. बिल्कुल एक तरफ से पालघर जिला की टीम है, दूसरी तरफ से भिवंडी की वो टीम यहां पर देखने को मिलती हुई. दाहिना से ओवर द विकेट. इस बार पीछे हटे थे और गेंद को बिल्कुल मिडॉन के क्षेत्र में खेलना चाहते थे. वहां पर गेंदबाज खुद ही आते हुए और जब तक की फील्ड होती गेंद 2 रन आते हुए और 2 रनों के साथ स्कोर 29 पर 1 विकेट के नुकसान पर. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला का पालघर जिल्ह्याचा संघ आहे आणि दुसरा ठाणे. पण काय झालं 1 ऑगस्ट 2014च्या अगोदर हा ठाणे जिल्हाच होता. त्या 1 ऑगस्ट 2014 नंतर ठाणे जिल्हा विभागला आणि पालघर नवीन जिल्हा निर्माण झाला. पण जे अटॅचमेंट ठाणेच्या
त्या पूर्ण परिसराची आहे ना ते संपूर्ण पालघर जिल्ह्याचं जोडलेलं आहे. म्हणजे आपलं कलेक्टर ऑफिसपासून सर्व शासकीय कार्यालय असतील, काही गोष्टी असतील, या सर्व अटॅचमेंट आजही आहेत. म्हणजे आजही कित्येक जणांच्या आधार कार्डवरती जिल्हा ठाणेच आहे, बदलला नाही आहे. बिल्कुल सही कहा तुकाराम मंगेल आपने। और थाना जिला पहले हमारा भी था और आज भी बिल्कुल पालघर जिला से हम यहाँ पर बिलोंग करते हैं। तो बिल्कुल एक अच्छी यहाँ पर जानकारी दाहिने हाथ से। और स्विच हिट ने यहाँ पर बिल्कुल काम कर दिया है फिट। 4 रन डीजे। बिल्कुल तो शायवी भूपेश चिकने इस समय बहुत ही अच्छे खेल रहे हैं, क्या कहना चाहेंगे? He was the man of the match of every match we had played, and he is a fast bowler and also a batsman, good batsman. What do you think about this match? What will happen? I don't know, but किस्मत का खेल है. बिल्कुल बिल्कुल शायवी ने कहा किस्मत का ये खेल है और बिल्कुल अलग यहाँ पर मेल है। रन आते हुए 2 रन तो आ चुके हैं, तीसरा रन यहाँ पर पूरा हो जाएगा, इसमें कोई दोहरा ही नहीं है। 3 रन आते हुए नक्कीच, आणि जसं सावीने म्हटलं किस्मत का खेळ आहे, नशिबाचा, आणि तो नशिबाचा फायदा तिथे त्या बॉलवरती भेटलाय. हा नशिबाचे रन आहेत, बॅटला लागला होता, स्पर्श झाला होता, यष्टीरक्षक विकेट किपर थोडेसे मिस झाले होते. आणि कधी कधी म्हणतात काही जण सांगतात बाबा प्रयत्न करून काय होणार, जे नशिबात आहे तेच मिळणार. पण कदाचित नशिबात असंही लिहिलं असेल की प्रयत्न केलं तरच मिळेल, असंही असू शकतं. म्हणजे सांगतात बाबा नशिबात आहे तेवढंच मिळणार, पण त्या नशिबात असं लिहिलं असेल की प्रयत्न केला तरच मिळेल, तर मिळणार आहे. धावा झाल्या दापलकावरती 36. आखिरी गेंद लेकर जाते हुए डॉक्टर अथर्व, गेंद को थोड़ा सा बल्ले से दूरी पर रखा था, केवल 1 रन आता हुआ और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ इस समय 37 पर। इसी के साथ ही यहाँ पर तीसरे ओवर की समाप्ति होती हुई और तीसरे ओवर के बाद स्कोर यहाँ पर 37 रन 1 विकेट के नुकसान पर। अभी भी 2 ओवर का खेल बाकी है। चलते हैं डीजे की ओर और फिर एक बार हम मैदान की ओर आते हैं। डीजे थैंक यू। ये 4 ओवर का मुकाबला है, इसलिए यहाँ पर केवल 1 ओवर बाकी है, ध्यान में रखना है। 1 ओवर अभी भी बाकी है यहाँ पर इस मैदान पर। तो बिल्कुल सही, यहाँ पर कितने रन आपके टीम के यहाँ पर बनने चाहेंगे, क्या कहना चाहेंगे आप? 37 है तो 40 तक तो पहुंच ही जाएंगे, उसके आगे तो पता नहीं। लेकिन 50 काउंटिंग करो आप, 37 से और अगर 10 रन 50 तो 50 ओवर हो जाएगा, 40 के ऊपर या फिर 40 तो हो जाएंगे आराम से। बिलकुल तिने सांगितले 40 धावा झाल्यात, पण 40च्या वर जायचंय, 40च्या वर जायचंय. बघा छोटी आहे आणि तिची स्माईल बघितली तर चेहऱ्यावरती स्माईल काय करणं सकाळपासून जर बघितलंय, काही वेळा आपण कैलास पाटील त्याच्याशी संपर्क साधत होतोय. डॉक्टर धनराज आखोट्यापायचा चेंडू होता, शॉटॉम्पूल केला, चेंडू जातो डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये, क्षेत्ररक्षक दोपर्यंत वेगानेतील 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. डॉक्टर जहीर शेवटचं षटक हाताळण्यासाठी तयार आहेत आहे. बिलकुल आपने जैसे बात की थी, सर्वेने म्हटलं होतं की आपल्याला 40च्या पार जायचं आहे. पण आता टीमला काय करायचं, म्हणजे भिवंडीला जसं पेप्सीची ॲड येते ना, हे दिल मागे मोर, हे रन मागे मोर, मोर अँड अगेन मोर, जास्त पाहिजे या पहिल्या चेंडूवरती 2 धावा. Savi, you want 4? Okay. You want 4 or you wanted to stop 4? 4 असू दे का 6, मॅच जिंकलो तेच आपल्यासाठी बरं. बिल्कुल दोनों भी टीमें यहाँ पर मेहनत कर रही है। एक तरफ से डानू की टीम है, वो भी यहाँ पर पालघर जिला की टीम यहाँ पर देखने को मिलते हुए। और पालघर जिला अगर हम कहते हैं तो 8 तालुके हैं और 8 तालुकों में से बिल्कुल ये टीम हमें यहाँ पर नजर आती हुई। नक्कीच जसं उल्लेख केला आणि सानवीने म्हटलं की 4 असू दे नाही तर 6, पण काय झालंय 4 या 6 पण अजून फिक्स होत नाही कोण जिंकणार ते, त्याच्यामुळे टेन्शन आहे चेहऱ्यावरती थोडंसं टेन्शन आहे, फिक्स होत नाही की कोण जिंकणार आहे.
धावा आहेत दाभोलकरवरती 39. डहाणूच्या संघालाही माहिती आहे समोर भिवंडीकडे चांगली गोलंदाजी आहे, त्याच्यामुळे त्यांना विदिन 45 45च्या आत रोखण्याचा प्रयत्न करायचा. आता झाले 40 पर्यंत गाडी चालले. पुढच्या काही चेंडूचा खेळ पाहिला तर त्या 4-5 धावा फक्त द्यायच्या आहेत. मिस केला शॉर्ट ऑफ लेन, मिस केला या चेंडूला. जसं एखादा छोटा बालक असं ना आईस्क्रीम घेतात आणि ती थोडीशी वितलत जातं आणि तो मिस करतो, तो तसा तो मिस केलाय या चेंडूला. डॉक्टर जहीर की यहाँ पर मैं प्रशंसा करना चाहूंगा क्योंकि 3 गेंदें की है और 3 गेंदों में केवल 2 रन उन्होंने खर्च किए हैं. पहले गेंद पर 2 रन और बाकी की 2 गेंदें डॉट के रूप में देखने को मिलती हुई. स्कोर 39. 39 ऑन बोर्ड. शेवटच्या 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे या इनिंग मधला. यानंतरचा होणारा मॅच. कडक बॅकफुटला गेलं होतं. जसा एक लॉंग टेनिसमध्ये फटका असतो बघा, फोरहँड खेळतात, जसं विम्बल्डनमध्ये फ्रेंच ओपनमध्ये आपण बघतो ना, तसा फोरहँड फटका जसा खेळावा तसा फटका खेळला गेला होता. 1 रन. 2 गेंदें अभी भी बाकी हैं आखिरी ओवर की. सेवे ने कहा था कि 40 रन हमारे बनने चाहिए, 40 रन यहाँ पर बन भी चुके हैं. अभी 40 से ऊपर जाना है. इस बार खेलना चाहते थे ऑफ साइड पर, सीरा ले लिया था और रनआउट के रूप में यहां पर बल्लेबाज आउट होता हुआ. डीजे को सुनते हैं और मैदान की ओर आते हैं. धन्यवाद डीजे. तो दोस्तों डॉक्टर्स की टूर्नामेंट हम देख रहे हैं सुबह से लेकर दोपहर तक, दोपहर से लेकर शाम तक और शाम से लेकर रात तक अभी भी यहाँ पर ये टूर्नामेंट चलता हुआ. नाही ठीक आहे, म्हणजे सुबह से शाम तक, शाम से रात तक, खाली आधी रात तक न जाए, कारण सकाळी पण आपल्याला डिस्पेन्सरी आहे, त्याच्यामुळे लवकर जितका संपेल तितका चांगला आहे. 44 लॉस ऑफ 2 विकेट्स यार. आखिरी गेंद इस पहले इनिंग की. दोनों भी टीमें यहाँ पर मेहनत कर रही है. यहाँ पर एक तरफ डानू है, दूसरी तरफ भिवंडी है, एक तरफ भिवंडी है, दूसरी तरफ डानू है. आणि बघा सानवीने सांगले तर 40 तर बनणारच, आता 40च बनल्यात. तिने सांगितलं होतं 40 तर बनणारच आणि 40 तर बनल्याच आहेत. शेवटचा बॉल, शेवटचा चेंडू, चांगले षटक डॉक्टर जहीर यांनी हाताळले आहेत. शेवटचा बॉल, आकुटप्याचा चेंडू आहे, चेंडूला पूल केले क्षेत्ररक्षक आहे चेंडूच्या खाली आणि एक्झॅक्ट 40 बनल्यात. बरोबर तिने सांगितलं होतं सानवीनं की 40 धावा होतील, आता 40 झाल्यात. काय झालं इतकं करेक्ट सांगितलं ना, 4-5 जण तिच्याजवळ हात दाखवायला आल्यात, बाबा हात पण बघून घ्या, कारण इतकं करेक्ट तिनं ज्योतिष दिलेला आहे. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावा आहे दाभोलकरवरती 40 41 पाठला करायचा आहे. पुढचा मॅच ज्याचा टॉस होईल, एका बाजूला टीम असेल नालासोपारा आणि दुसऱ्या बाजूला टीम विरार. सर टॉस करून घ्या. टॉस विरार नालासोपारा टीम. कॅप्टन आपण या. 2023 ची ही सेमीफायनलची आता रिहर्सल नाही आहे, बघूया ड्रेस रिहर्सल नाही आहे, पण तो मॅच आहे. जसा डहाणू आणि भिवंडीचा मॅच आपण पाहतोय ना, 2024ला या दोन्ही संघाला फायनलला पाहिलं होतं. आता सेमीफायनल आहे. फाइनल नहीं है, ये फाइनल नहीं है, लेकिन फाइनल से कम भी नहीं है. चला नालासोपारा संघ टॉस साठी आपण या. डॉक्टर SP मिश्रा सर आहेत. विरार आणि नालासोपारा. बिल्कुल NMA वर्सेस UMP चैंप विरार के बीच में हमें अगला मुकाबला जरूर देखने को मिल जाएगा और ये भी वहां पर बड़ा मुकाबला देखने को मिल जाएगा VMP चैंप और NMA के बीच में. आणि कैलास 2023च्या मॅचची आठवण सांगतो, म्हणजे या दोन टीम मध्ये मॅच झाला होता 2023ला विरार आणि नालासोपारा. 24 बॉल 24चा मॅच होता. 24-24चा मॅच, थरारक सामना. हार्टबीट वाढलं होतं, प्रत्येकाचं टेन्शन, म्हणजे डॉक्टर असून सुद्धा कंट्रोल होत नव्हतं, ब्लड प्रेशर वर खाली जात होतं त्यांचं, आणि तो मॅच आपण अनुभवला होता. बघूया त्या मॅचची पुनरावृत्ती
पुन्हा एकदा त्याच पद्धतीने मॅच होतोय का कॅप्टन एनएमए कॅप्टन आपण टॉस साठी या. नंतर आहे ना एनएमए टॉस आपण जिंकलाय तर आपण निर्णय सांगा. फिल्डिंग 2023 वाला सीन आहे बघूया. त्यावेळेला देखील असंच घडलं होतं. टॉस जिंकला होता आणि फिल्डिंग त्यांनी घेतली होती. तर तसा मॅच पुन्हा एकदा येतोय का. येस सॅवी या ठिकाणी पुन्हा एकदा माझ्याशी जॉईंट होत आहे. त्या ठिकाणी 40चा आकडा कसा काय तुझा अंदाज होता. सामना कोणी जिंकू दे कोणी पराभूत होते सगळे डॉक्टर्स आहेत आपले इथे आहेत आपलं क्रिकेट आहे परंतु कसा काय अंदाज तो जोडला की आमचा स्कोर हा 40 होईल करून. मी अंदाज लावला. ॲक्च्युली आमच्या टीममध्ये मला लकी प्लेयर बोलतात म्हणून मी जे पण बोलते खरं होऊन जातं. नक्कीच जसं तिने सांगितलं की बाबा लक फॅक्ट म्हणून म्हटलं ना स्वामी की तू जसं बोललाय बाबा 40 होतील बाकीचे जगणं विचारायला आलेत. आता दोन्ही विरार आणि नालासोपारा आहे ना ते पण तुझ्यापर्यंत पोहोचतील का काय होईल पुढच्या मॅचमध्ये हे विचारण्यासाठी विरार आणि नालासोपारा पण तुझ्यापर्यंत पोहोचतील. BMPA वर्सेस डाणू असा मॅच आता पाठलाग करायचा आहे तो 41 41 धावांचा पाठलाग करायचा आहे. 42 असतात आपण बोलले असतं का 24 मध्ये 42 करायचे आहेत. 2442 हे करायचे आहेत. तो चलते हैं मैदान की ओर और एक घमासान मुकाबले की एक बार फिर से शुरुआत होती हुई सेमीफाइनल का वो कड़ाड़ा मुकाबला और दर्शक यहाँ पर इस मुकाबले को देखने के लिए तैयार है. क्या बेहतरीन मुकाबला है यहाँ पर. सैवी भी यहाँ पर हमसे जुड़ती हुई. सैवी क्या कहना चाहेंगे इस मैदान के बारे में. क्या आपने एंजॉय किया है. मैंने इस मैच को बहुत एंजॉय किया और BMPA क्रिकेट में दोनों में बहुत अच्छे हैं पर अभी मैं बोल नहीं सकती पर ऐसे नहीं कह रही हूँ कि BMPA अच्छी है. ऑल टीम्स आर नाइस एज मी. बिल्कुल ऑल टीम्स आर नाइस ऐसे सैवी ने कहा है. तुकाराम नक्की तिने चांगला तिचा मुद्दा देखील महत्वाचा आहे की आमची टीम तर चांगलीच आहे म्हणजे भिवंडी BMPA चांगलीच आहे पण बाकीच्या टीम देखील चांगलं क्रिकेट खेळतात हे तिने म्हटलेलं आहे. आपण काही गोष्टीवरती चर्चा करणार. सलामीची जोडी ओपनिंग प्लेयर्स मैदानावरती दाखल झाले. डॉक्टर चिराग तांडेल आणि डॉक्टर झहीर आणि डॉक्टर पवन आहेत जे पहिले षटक हाताळतील. गेल्या वर्षी आपण फायनलमध्ये 2 संघांना पाहिला होता. आता सेमीफायनलचा मॅच आहे. ये फाइनल नहीं है लेकिन फाइनल जाने की ये दोनों की ख्वाहिश है. दोनों स्वप्न आहे फायनल मध्ये जायचं आहे. भिवंडी वर्सेस डहाणू. पहिला चेंडू डॉक्टर चिराग तांडेल शफल केलं टॅकल केलं बॅटल रंगले सफल केलंय. चेंडूला पाठवले सीमा रेषेपार चौकार. थैंक यू डीजे. डहाणू को यहाँ पर 41 रन बनाने होंगे. उनमें से यहाँ पर 4 रन आ चुके हैं. पहला चौका देखने को मिलता हुआ और अभी भी यहाँ पर कई रन बाकी हैं लेकिन मुकाबला घमासान हो जाएगा इसमें कोई दोहरा नहीं है. घमासान तर होणार कारण हा मॅच दोन्ही संघ ताकदीनं लढणार. हलक्या हाताना सेन्सेबल पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय. डॉक्टर चिराग यांना माहिती आहे थोडासा पुश करूया. थोडासा पुश करो और खुश रहो वाला खेळ होता. आता बघूया खुश कोण असणार आहे. जसं आपण सानवीचा देखील उल्लेख त्याच्या चेहऱ्यावरती स्माईल आहे. म्हणजे पूर्ण वर्ल्डमधली सर्वात मोठी नदी कोणती आहे. इजिप्तमधली नाईल आणि सर्वात सुंदर तुझ्या चेहऱ्यावरची स्माईल. त्यामुळे ती स्माईल आहे तुझ्या चेहऱ्यावरची. पहिल्या 2 चेंडूवरती एक चौकार 1 धाव. स्कोर बोर्डवरती बघूया स्कोर 5. 41 रनों का पीछा करना है. अब तक 5 रन बन चुके हैं. केवल 2 गेंदें यहाँ पर देखने को मिली है. तीसरे गेंद के लिए गेंदबाज तैयार होते हुए ऑन साइड पर गेंद को खेला है. तेज तर्रार स्ट्रोक. गेंद सीमा रेखा के बाहर निकलती हुई पक्का ये आता हुआ शानदार छक्का. डीजे
अखियां विचों गम दियां बरसातां तारे गिन गिन याद च तेरी मैं तर जागा अपने पावा अखियां विचों गम दियां बरसातां थँक्यू. बघा डहाणूच्या टीमनं काय चेंजेस केलेत. ओपनिंग पेअर्स बदललंय. याच्या अगोदर डॉक्टर नवनाथ यांना पाहिलं होतं, डॉक्टर विकासनं पाहिलं होतं. आता काय केलं त्यांनी बदल केला. बदल का केलाय? कारण बदल महत्वाचा आहे. निवड, संधी आणि बदल या तिन्ही बरोबर आहेत. तुम्ही योग्य निवड केली, संधी तुमच्याजवळ चालू आली, बदल घडणार. जर संधी येऊन तुम्हाला निवड नाही करता आली तर बदल नाही घडणार. आणि तोच केलाय. झहीर ऐसे स्ट्रोक खेळणे मी माहीर आहेत. असं फटका खेळण्यामध्ये एक ज्याला म्हणतात स्पेशालिटी आहे. म्हणून त्यांना टॉप ऑफ द ऑर्डर त्यांना काढलंय. कारण त्यांना माहिती आहे पॉवर प्लेचं षटक आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फायदा उचलायचा आहे आणि तोच उचलण्याचा प्रयत्न डॉक्टर झहीर यांनी केला होता. धावा झाल्या धावलकावरती 11. 11 रन बन चुके हैं. चिराग 5 पर खेल रहे हैं और डॉक्टर झहीर इस समय 6 की योग पर देखने को मिलते हुए. डांसिंग डाउन द पिच आगे आते हुए गेंद को खेला है. कारपेट के रूप में गेंद निकलती हुई 1 रन तो पूरा कर लिया है. दूसरा रन भी आसानी के साथ पूरा होता हुआ. ये एक तरफ वाला मुकाबला नहीं है, ये दोनों तरफ वाला मुकाबला है. कभी यहां और कभी वहां वाला मुकाबला है. जाणार या साईडनं त्याचा मतलब आप कहते ना कभी इधर कभी उधर वाला मामला आहे. या बाजूचं पारडं त्या बाजूला जाणार, त्या बाजूचं पारडं या बाजू. सुरुवात चांगली झाली डहाणू संघाची, पण पारडं या बाजूला जाऊ शकतं. फिरू शकतो हा मॅच. मैच फिरू शकतो पण काय बॅट फिरलंय. बल्लेबाज का बल्ला घुमा और दर्शक दीर्घा भी झुमा है. चेंडू गेला सीमारेषा पार. षटकार. बिल्कुल. कौन बनेगा नायक, कौन बनेगा खलनायक, कौन सी टीम जीतेगी, कौन सी टीम पराजित हो जाएगी. लेकिन जो भी टीम जीतेगी, जो भी टीम पराजित हो जाएगी, वाकई में मैं कहूंगा वो डॉक्टर्स की जीत होगी. वाकई में 19 रन बन चुके हैं बगैर किसी विकेट के नुकसान पर. अभी भी एक गेंद बाकी है इस ओव्हर का. एक शेवटचा बॉल बाकी आहे का. पण काय अटॅक केलाय. अटॅक खेळणं, आक्रमण करणं, प्रतिस्पर्ध्यावरती कायम दबाव ठेवणं हे झहीर, डॉक्टर झहीर करत असताना 19 धावा. खोलबटापाचा चेंडू होता. बॉटमहॅनचा वापर काय हो कैसे कॅच पकडते नाही, चिपकलाय आणि मॅच फिरणार आहे का, हा टर्निंग पॉइंट आहे का. पण बघूया मॅच ऑफ द पॉइंट आहे का. हे गाणं ऐकूया आणि पुन्हा एकदा येऊया मॅचच्या दिशेत. बिल्कुल. वन ऑफ द ब्यूटीफुल कैच of the Doctors tournament year, and what a tremendous catch that was. Dr. Prem coming on to the onside, on the right side and taking the beautiful catch. बिलकुल असं म्हणावं लागेल. डॉक्टर प्रेम इन टू द फ्रेम मध्ये आले. फ्रेम मध्ये कसे आले तर आज झेल टिपलाय. धावा धापलगावती 19 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये करायचे 22 धावा. पण जो विकेट आलाय ना इथून मॅच थोडासा बदललाय, बदलू शकतो. कारण या विकेटनं काय केलं माहिती का, फिल्डिंग करणाऱ्या भिवंडी संघाचा आहे ना, म्हणजे या टीमचं जर बघितलं थोडंसं मोराल जो खाली गेला होता तो मोराल थोडासा वर आलाय. हा फक्त प्रेम तुम्ही कॅच नाही टिपलाय, हा मॅच तर तुम्ही तुमच्या बाजूने येणार थांबवलाय, पण आपल्या खाली जाणारा मोराल, गोलंदाजा आत्मविश्वास जो डगमगणार होता त्यालाही तुम्ही थांबवलेला आहे. बघूया त्याचा किती फायदा होतोय. क्रमांक 3 वरती बॅटिंगसाठी डॉक्टर नवनाथ तांडे. नवनाथ आहे तर डॉक्टर आणि दुसऱ्या बाजूला डॉक्टर चिराग. 18-22 मॅच आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे, बराच बाहेर आहे. डॉक्टर भूपेंद्र गोलंदाजी मार्कवरती भूपेश, डॉक्टर भूपेश आहेत आणि डॉक्टर भूपेश यांचा ऑफ स्टंपच्या बराच बाहेर जाणारा चेंडू. एक रिव्ह्यू आहे प्रत्येक टीमकडे. म्हणजे तुम्ही तो वाईटसाठी वापरू शकता, तुम्ही तो नो बॉलसाठी वापरू शकता, किंवा एक क्लोज जर रनआउट झालाय त्यावेळेला देखील तुम्ही तो त्याचा वापर त्या रिव्ह्यूचा करू शकता. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, कट केल्या चेंडूला फील्ड केलं जाईल. एकदा वे चेंडूवरती पूर्ण मी येतो तुमच्या दिशेनं पुन्हा एकदा. धावा झाल्या धावलगावरती 20, 21 आणि 20 करायचे आहेत. पण मॅच म्हणजे समीकरण आता 17-20 आहे, पण मॅच हे 19-20 वाला आहे. 19-20 वाला मामला आहे. या बाजूला त्या बाजूला जाऊ शकतो हा सामना.
बिल्कुल अभी भी यहाँ पर 20 रनों की जरूरत है इस मुकाबले को जीतने के लिए। सेवी ने कहा था बिल्कुल यहाँ पर भूपेश चिक ने तो कारवाल से बऱ्याच गोष्टी आपण बिल्कुल चर्चा करूया. यहाँ पर ऑफस्टॉमच्या बाहेरचा चेंडू होता, टॅप केला गेला होता, चेंडूला फील्ड करतील. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. बिल्कुल सेवी ने कहा था कि बिल्कुल कई खिलाड़ी भिवंडी से अलग अलग जगह से बिलोंग करते हैं, कारवाल से भी हैं, वाकई में कई जगह से बिलोंग करते हैं और वाकई में अच्छा क्रिकेट देखने को मिलता हुआ. नाही, एक प्रकारे त्यांचा कारवा बनलाय. जसं जितेंद्रचा फेमस पिक्चर होता ना कारवा, तसं आहे. आणि तो आलाय इथे जिंकण्यासाठी, फायनल जिंकण्यासाठी ते आलंय. ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, कट केला चेंडू, झाला बाउंड्री झोन मध्ये फटला केला जातोय. लॉंग चेस फॉर द फिल्डर. 1 2 3 3 3 3 3 रोखलाय. 3 बघूया. 2 धावा या चेंडूवरती पूर्ण. तिसऱ्या धावेचा प्रयत्न घेतो का डॉक्टर चिराग. 2 धावा झाल्या. धावा 24 24 17 धावा पाहिजे. 17 आहे तो खतरा भी आहे. चेंडूचा खेळ राहिला तो आता शिल्लक 15 17 15 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता आहे. 15 गेंदे और 17 रनों की जरूरत इस मुकाबले को जीतने के लिए. 15 deals to go here and 17 runs to make on this ground here. What a big fight on this ground between Bhiwandi and between Danu here. Once again from the far end. इस बार बिल्कुल पीछे हटते हुए गेंद को खेलने का प्रयास कर लिया था, कामयाब हुए बल्लेबाज. 1 रन तो मिल चुका है, दूसरे रन के लिए दौड़ना चाहते थे लेकिन बिल्कुल क्या पहुंच गए वहां पर बल्लेबाज, ये देखना होगा. थर्ड अंपायर के लिए कॉल है यहां पर. सर ये मॅच नाही इझी नाही आहे. मॅच नाही इझी. खेळू नका लेझी. थर्ड अंपायर थोडेसे बिझी. बिल्कुल तिसरे पंच या येऊन पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. बिल्कुल लाइफ इज लाइक अ क्रिकेट बट डोंट थ्रो ए विकेट. ट्राई टू मेक अ सेंचुरी बट नेवर फॉरगेट योर बाउंड्री. इवन युअर रन आउट डोंट कोस्ट योर अंपायर बिकॉज गॉड इज योर थर्ड अंपायर. देवावरती विश्वास ठेवा. बघायचं काय निर्णय येतो या ठिकाणी. सगळ्यांच्या नजरा आता त्या वॉर रूम मध्ये लागल्यात. वॉर रूम आता बाहेर त्याला लिहिले तांत्रिक कक्ष, पण तांत्रिक नाही आहेत, हे वॉर रूम आहे. बिल्कुल कल के दिन में हमने बिल्कुल वुमेन्स डे को देखा था लेकिन काफी सारी महिलाएं भी यहाँ पर उपस्थित है, उनका भी मैं तहे दिल से स्वागत करना चाहूंगा. सकाळी बरोबर त्यांचाच पहिला मॅच झाला होता. एक्झिबिशन मॅच होता, प्रदर्शनी सामना आपण पाहिला होता. पहिला सामना. अंपायर पंच अंपायर सर. Savvy, it is a tough fight match here and both the teams are playing very well, whether it is Danu or whether it is Bhiwandi, but they are playing very well here. What you can say? Both teams are playing very better and much blessings from me and the God. बिल्कुल Savvy ने कहा है. या इतकी उत्कृष्टता म्हणजे डॉक्टर जोशी मॅडम पण गेलेत आणि त्यांनी पाहिलं, न्याहाळलं आणि त्यांनी सांगितलं इट्स नॉट आउट. डॉक्टर नवनाथ तांडेला यांनी स्वतःला झोकून दिलं होतं. बघा ज्यावेळेला 2 धावा पूर्ण होत नव्हत्या ना, त्यावेळेला अक्षरशः त्यांनी स्वतःला रिप्ले जरी पाहिलं तर रिप्लेमध्ये लक्षात येते त्यांनी पूर्णपणे अक्षरशः डाईज लावलेत. बघा डाईज लावले पूर्ण. आणि परंतु आता बघ टी शर्ट वरती पाहिलं ना थोडंसं मातीचे ते डाग आहेत. मग जसं सर्फ एक्सेल सांगते ना, कुछ अच्छा होता है तो दाग लगते तो दाग अच्छे है. दाग अच्छे है कारण इथे 2 धावा आल्यात. 2 धावा आल्या त्याकरता दाग अच्छे है. एक धाव आलेत. 25 14 चेंडू 16 धावांची आवश्यकता आहे. मॅच रंगलाय आणि रंग भरण्याचं काम बघूया बॅट्समन की बॉलर कोण करणार. कारण होळीचा सणही आलाय, रंगाचे उधळण आहे. होळीचा सण म्हटला रंगाचे उधळण, गुलालाची उधळण आहे. या मॅच मध्ये बघूया कोण रंग उधळतोय. हलक्या हातानं सेन्सेबल खेळला गेला होता, पुश केला होता, स्पीड झाले, मिस स्पीड झाले. चेंडू चाला बॉन्डलाईन जवळ पाठलाग केला जातोय. इथे रंग उधळायचे आहेत, रंग खेळायचे देखील आहेत, फक्त रंगाचा बेरंग होऊन देऊ नका. 13-14 मॅच पण तसा आहे. 13 आहे या मेरा आहे. बिल्कुल
कोई कहता है ये कप हमारा है, कोई कहता है कप तुम्हारा है, लेकिन कप माने एक बिल्कुल कोहिनूर का हीरा है, ये हीरा है। और इस हीरे को पाने के लिए दोनों भी टीमें लड़ती हुई नजर आती हुई। बिल्कुल एक जप एक तप एक संकल्प, एक कप एकच आहे, एक जप एक तप एक संकल्प, फक्त आपल्याला पाहिजे हा कप, कप पाहिजे आणि त्या कप साठी लढाई मैदानावरती चालले। धावा 27-27 ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता, कडक 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 प्रहार, चेंडू चालला कव्हरच्या दिशेने, सीमारेषे जवळ फील्ड केले नाही गेलाय, चेंडू सीमारेषा बाहेर, कडक 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 कव्हर ड्राईव्हचा चौकार। धन्यवाद डीजे। इसी के साथ ही यहाँ पर दूसरे ओवर की समाप्ति होती हुई और दूसरे ओवर के बाद यहाँ पर स्कोर है 31 रन। अभी भी यहाँ पर 2 ओवर का खेल बाकी है, 12 गेंदे और केवल यहाँ पर 10 रनों की जरूरत इस मुकाबले की जीतने के लिए। लेकिन क्या 10 रन सस्ते हो जाएंगे या 10 रन महंगे हो जाएंगे ना बघूया बाजारभाव काय त्याच्यावरती आहे। म्हणजे बाजारभाव यावेळेला जर हे षटक 3 ते 4 धावांचं आलं तर हे थोडंसं महाग ठरेल, पण या षटकामध्ये 7 ते 8 धावा आल्या, 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता आहे। आणि जसं सानवीची संवाद साधत होतो बघा, छोटी आहे जी बोलतेही चांगलं, आपले विचारही चांगलं म्हणते। नाही तर यावेळेला आपण काय माहिती का, रविवारच्या दिवशी कुठे ना कुठे हुंदलत फिरायचो, खेळत फिरायचं असतो, कधी कधी ते सायकल घेऊन कधी तो टायर ट्यूब घेऊन फिरत असायचो। आज ही बघा छोटी आहे पण आज बरोबर उत्तर देते, म्हणजे आपलं अख्खं बालपण आहे ना त्या टायर ट्यूबमध्ये गेलं ना, आता छोट्या मुलांचं यूट्यूबमध्ये चाललंय, हाच फरक आहे, हाताचं यूट्यूबमध्ये चाललंय। बिल्कुल 12 गेंदे और 10 रनों की जरूरत है, और जब 10 रनों की जरूरत है यहां पर डॉक्टर चिराग स्ट्राइक पर और नवनाथ यहां पर नॉन स्ट्राइक एंड पर, गेंदबाजी छोर पर यहां पर डॉक्टर प्रेम पाटिल देखने को मिलते हुए। डॉक्टर प्रेम पाटील यांनी चांगला झेल टिपला होता, त्यावेळेला एका हातामध्ये चेंडू टिपला होता। आता तुम्हाला ती गोलंदाजी करायची आहे, जर या ओव्हरमध्ये रन आल्या 6 ते 7 तर मॅच हातातनं निसटला, पण या षटकामध्ये 3 ते 4 धावा 1 ते 2 विकेट मॅच मध्ये कमबॅक होऊ शकेल। मी म्हटलं ना या षटकामध्ये 3 ते 4 धावा कमबॅक होऊ शकेल। डॉक्टर नवनाथ डॉक्टर चिराग यांनाही माहिती आहे या षटकाचं महत्व, या षटकामध्ये धावा किती यायला भैया हे कॅल्क्युलेशन आहे, हे समीकरण आहे, कॅल्क्युलेशन मैदानावरती केलं जात आहे, कॅल्क्युलेशन इथे बाहेरही केलं जात आहे। त्यावेळेला मॅच 11 चेंडू आणि 10 धावा, 11 गेंदे 10 रनों की जरूरत है। डॉक्टर प्रेम ने यहाँ पर पहली गेंद बहुत ही अच्छी की है और प्रसन्नचित कर लिया है, यहाँ पर बेहतरीन गेंद की है पहली। यहाँ पर एक बार फिर से डॉक्टर प्रेम इस बार ड्राइव कर दिया है गेंद को, और यहाँ पर देखते ही देखते शायद 2 रन पूरे हो जाएंगे। ये कश्मकश है, यहाँ पर ये रोमांचक मुकाबला है, यहाँ पर किस स्थिति पर चले जाएगा। बिल्कुल पिछले साल एक खौफ टूटा था, डाणूचं एक स्वप्न भंग झालं होतं, ख्वाब टूटा था पिछले साल, टूटा था ख्वाब, इस साल कप जीतने की ख्वाहिश है, ख्वाहिश है। ते वर्ष वेगळं होतं, हे वर्ष वेगळं आहे। पायावरती चेंडू आदळला, खेळण्याचा प्रयत्न, 50 बोर्डवर इन फ्रंट ऑफ द विकेट, लेग बिफोरचा विकेट आलाय आणि पायचीच्या सुरुवात घडी बाद झालाय। एलबी साठी रिव्ह्यू नाही आहे, एलबी साठी नाही आहे। पहिल्या मॅचच्या सुरुवातीला सांगितलं होतं एखादा जर आपण वाईट बॉल आहे, नो चेंडू आहे किंवा एखादा डाऊटफुल रनआउट आहे त्यासाठी आहे, त्याकरता कारण इतकी प्रगत टेक्नॉलॉजी कदाचित टेनिस क्रिकेटमध्ये अजून नाही आले, कारण टेनिस क्रिकेटचा तो बाउन्स आहे, तो बाउन्स कसा जज करणार, हे ज्या काही टेक्निकल पॉईंट्स आहेत, तुम्ही विदिन द स्टंप लागलाय नाही लागलाय हे बघू शकता, पण तो किती बाउन्स उसळेल आणि त्यावेळेला खेळपट्टी काय खेळते, विकेट काय, ती मातीची विकेट आहे, ती सिमेंटची विकेट आहे, ती गवताची टर्फ विकेट आहेत, या सगळ्या गोष्टी आहेत। त्याच्यामुळे यूट्यूबमध्ये ती टेक्नॉलॉजी यायला थोडासा वेळ लागेल, पण येईल कदाचित। नऊ चेंडू आणि 8 धावेची गरज आहे, बरोबर 9 चेंडू 8 धावांची आवश्यकता आहे। पुन्हा एकदा आपण जाऊया मॅचच्या दिशेनं, जातोय
ये मुकाबला एक आंधी है, तूफान है, जलवा है, एक किस मोड़ पर लेकर चले जाएगा, लेकिन बेहतरीन मुकाबला है. नक्की जसं तुम्ही बोलला की कोणत्या मोडवरती नेणार, म्हणजे त्या गदर पिक्चर मधलं गाणं आहे ना, एक मोड आया. आता बघूया या मॅच मध्ये मोड येतोय का. समीकरण पाहणं गरजेचं आहे. 9 चेंडूचा खेळ आहे आणि 8 रन करायचे आहेत. 9 गेंदे 8 रनों की जरूरत है. डॉक्टर प्रेम एक बार फिर से पेवेलियन छोर से उनकी अगली गेंद. ओ यहां पर ये क्या हो रहा है, गेंद वहां पर थर्डमैन के क्षेत्र में निकलती हुई और देखते देखते 3 रन पूरे होते हुए. फिल्डिंग 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 थोडंसं टेन्शन वाला बाद झाले. टेन्शन बघा, सानवीच्या चेहऱ्यावरती पण टेन्शन आले. स्माइल होती, आता कपाळावरती थोड्याशा आठ्या आल्यात. मराठीमध्ये बघितलं तर सभी कपाळावरती डॉक्टर्स थोड्याशा की ये आठ्या मैच आल्या. है, इसके लिए क्या दवाई है? इसकी दवाई तो एक ही है, ताकत से काम करो, दिमाग से काम करो. बिल्कुल दिमाग, लेकिन ऐसा है ना कि इस समय पे दिमाग काम नहीं करता. दिमाग थोडासा येतात, म्हणजे इथे डॉक्टर आले तरी सांगतील बाबा अशा वेळेला दिमाग काम करणं बंद होतं आणि त्याच्यामुळे ती कुठली गोळी द्यायची ती पाहिजे. 4 धावांची पाच धावांची आवश्यकता आहे. 8 चेंडू 5 धावांच्या. जे लूज फिल्डिंग झालंय, थोडंसं खराब क्षेत्ररक्षण झालंय, त्याचा फटका बसलाय. कारण इथे झेल व्हायला होता, तो झेल नाही झाला. 3 धावा आल्यात. ऑफ स्टंपच्या बाहेर बीट झालंय. शेवटचं षटक आहे. 7-5 शेवटचा बॉल आहे. शेवटचा एक बॉल आहे. 7 चेंडू आणि धावा करायच्या त्या 5. सात चेंडू 5 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. शेवटचा बॉल आहे. आखरी गेंद शेष, दोनों के लिए विशेष. खास आहे. बघूया शेवटचा बॉल. या चेंडूवरती 1-2 धावा की विकेट. डॉट बॉल. त्या 3 धावा आता थोड्याशा कुणावतात. तो सुटलेला झेल आलेला 3 धावा, पण मॅच संपला नाहीये. मॅच संपलेला नाहीये, कारण क्रिकेटचा खेळ आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू, शेवटची धाव, शेवटचा विकेट, शेवटचा विजयी टोळा जोपर्यंत लागत नाहीये तोपर्यंत मॅच मध्ये काही सांगू शकत नाहीये. 6 चेंडूचा खेळ आहे आणि 5 करायचे आहेत. बिल्कुल घमासान अभी भी बाकी है. यहाँ पर 6 गेंदे 5 रनों की जरूरत है. जैसा चाहिए वैसा ही मुकाबला बिल्कुल देखने को मिलता हुआ, जैसा रंग है वैसा ही यहाँ पर रंग इस मुकाबले में देखने को मिलता हुआ. क्या क्रिकेट है यहाँ पर, वाकई में डॉक्टर्स की यहाँ पर टूर्नामेंट बिल्कुल चमकती हुई नजर आती हुई मैं कहूंगा. डीजे की ओर चलते हैं और फिर मैदान की ओर आते हैं. डीजे थँक्यू. बघूया दोन्ही टीम मध्ये कोण येतोय. चर्चा झाले मैदानावरती. शेवटचे षटक कोण हाताळणार. 6 चेंडू 5 धावांची आवश्यकता या मैदानावरती आणि बॉलिंग मार्क वरती डॉक्टर अशोक आहे आणि मैदानावरती पाणी आलं होतं. जहीर भाई पीछे है लेकिन हमेशा बिल्कुल 6 गेंदे और 5 रनों की जरूरत है. शैवी भी कारवाल से बिलोंग करती है और उनकी टीम यहां पर फील्डिंग करती हुई नजर आती हुई, लेकिन एक तरफ से पालघर की टीम है, दूसरी तरफ से भिवंडी की टीम है. क्या कहना चाहेंगे? डहाणू आहे समोर. डहाणूचा संघ आहे, पालघर जिल्ह्याचा संघ, ठाणे जिल्ह्याचा संघ आहे डहाणू, आणि दुसऱ्या बाजूला भिवंडी आहे. आणि ज्यावेळेला ठाणे जिल्हा होता ना त्यावेळेला दोन्हीकडे SDO पद होतं, म्हणजे जे उपविभाग अधिकारी होते ना दोन्हीकडे होते. डहाणूकडे पण होते आणि भिवंडीकडे पण होते. त्याच्यामुळे बघूया आता त्या 2 संघामधला मॅच कोण जिंकणार. गेल्या वर्षीचा फ्लॅशबॅक मध्ये जाऊन काही युट्यूबवरती जाऊन पुन्हा एकदा मॅच पाहिलाय. गेल्या वर्षीचा काय घडलं होतं, शेवटला काय घडलं होतं आपण सांगणार आहोत. शेवटला काय घडलं होतं, पण आता जाऊया मॅच. 6 चेंडू 6-5 कोण करणार नाच. पहिला बॉल वाईड. मॅच थोडासा टाईट, त्यामध्ये आलाय पहिलाच वाईड.
6 गेंदे और 4 रनों की जरूरत है। घमासान अभी भी बाकी यहाँ पर, मुकाबला अभी भी बाकी यहाँ पर, तीखा मुकाबला देखने को मिलता हुआ, कांटों से कांटों का भरा हुआ मुकाबला यहाँ पर देखने को मिलता हुआ। बिल्कुल एक तरफ खाई है, दूसरी तरफ कुआ है, एक तरफ हार है, दूसरी तरफ जीत है, एक तरफ डानू है तो दूसरी तरफ भिवंडी है। बेहतरीन क्रिकेट, डॉट गेंद देखने को मिलती हुई, कभी वाइट तो कभी वो बिल्कुल डॉट। यही क्रिकेट का यहां पर एक बिल्कुल अलग मजा है। 5 गेंदे और 4 रनों की जरूरत है, 4 रन चाहिए और 5 गेंदे बची हुई है। 5 चेंडू 4 धावांची आवश्यकता आहे। मॅच रंगलाय मैदानावरती, बघूया जिंकणार कोण, टाळ्यांचा आवाज कुठून येणार, डहाणू की भिवंडी, डहाणू की भिवंडी। आता गाणी आलंय, ते गाणं फेमस आहे ना 5-3 वाला, 5-3 5-3 पास्किन, बिल्कुल 5 गेंदे 3 रनों की जरूरत है यहां पर। 3 रन्स टू मेक इन 5 डिलीवरीज, लास्ट ओवर इन प्रोग्रेस। ओ यहां पर 1 रन तो बन चुका है। यहां और वहां वाला मुकाबला है, खेल अभी भी खत्म नहीं हुआ है। 4 गेंदे 2 रनों की जरूरत है। रोगी को दवा चाहिए, जोगी को जप चाहिए। हम तो क्रिकेट के पुजारी है, हमें तो केवल कप चाहिए। कप पाहिजे आम्हाला। नक्कीच, फक्त बशी कोण घेत नाही, पण बशीचं महत्व आहे, कारण जितका कपातनं सांडताना तितकं बशी सावरून घेतं, कारण जितका बशीचं महत्व पण तेवढंच आहे, कारण जितकं सांडतं तेवढं ती सांभाळून घेतं, म्हणून कप बशीचं नातं वेगळं आहे। 2 धावांची आवश्यकता आहे, 2 धावांची आवश्यकता आहे। 4-2, 4/2 4/2। हलक्या हाताने खेळ्या, हलक्या हाताने खेळ्या, चेंडू जातो 1 धावे चेंडूवरती पूर्ण, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न डॉक्टर नवनाथ आणि डहाणू टीम इंटू द फायनल 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 इंटू द फायनल। Just looking like a wow. या मॅचचं विश्लेषण करत आलं ना, तर शेवटच्या ओव्हरमध्ये ज्या रन आल्या नव्हत्या, शेवटच्या ओव्हरमध्ये 3 रन आले होते। ज्यावेळेला बॅटिंग करत होता ना टीम भिवंडीचा संघ, त्यावेळेला शेवटच्या ओव्हरमध्ये 3 रन आल्या, तिथून हा मॅच गेला होता। आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि पार्टिसिपंट ट्रॉफी देखील आहेत, ते देखील आहेत। या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं शेवटचं षटकही हाताळलं आणि अंडर प्रेशर सलामीला येऊन तुफान फलंदाजी केली आहे, डॉक्टर झहीर आहेत, जे चौकार षटकार मारण्यामध्ये माहीर आहेत आणि ते ठरले आहेत या सामन्याचे सामनावीर। डॉक्टर झहीर, आपण या मॅन ऑफ द मॅचचा स्वीकार करण्यासाठी या, लगेच या, स्वीकार करा आणि लगेच जावा पर्यंत, लगेच, कारण सेमीफायनलचा मॅच चालू भारी सामना रंगणार हाय आज या नारिंगी गावात, भारी सामना ताकत आमच्या एकीची ताकत, भारी सामना रंगणार हाय आज या। डॉक्टर झहीर आपण समोर या। डॉक्टर झहीर बीएमपीए टीम्स प्लीज, डॉक्टर झहीर बरोबर समोर या, समोर बीएमपीए टीम प्लीज पोडियम की तरफ आइए। भिवंडी टीम आपको भी आना है, भिवंडी टीम प्लीज आइए। भिवंडी टीम तुम्ही या, लवकर या, कारण पार्टिसिपंट ट्रॉफी तुम्हाला देखील दिली जाणार आहे। आणि या सामन्याचे सामनावीर, मॅन ऑफ द मॅच, अंडर प्रेशर, अंडर क्रुशियल मोमेंट त्यांनी आपला खेळ साकारलेला आहे। पहिला तर एक गोलंदाजी करताना पाहिलं आणि त्यानंतर बॅटिंगमध्ये जरा पाहिलं, 4 चेंडूमध्ये 14 धावांची खेळी साकारले आहेत आणि पहिलं शेवटचं षटक हाताळलं, फक्त 3 धावा आणि 1 विकेट प्राप्त केला होता। एक ऑलराऊंड परफॉर्मन्स केलाय डॉक्टर झहीर यांनी। जोशी मॅडम खाली या ना।
अशोक सिंह सर फ्रॉम BMPA प्लीज पार्टिसिपेशन ट्रॉफी एक्सेप्ट करने के लिए आइए। मनोहर तू भी आ जाना। मैन ऑफ द मैच ऑफ दिस मैच इज डॉक्टर जहीर। प्लीज come and accept Dr. Manohar Patil to give away the trophy. Congratulations. वहाँ पे YouTube पे ले। Well played, well played, well played. भाई BMPA से कोई आइए ना पार्टिसिपेशन ट्रॉफी के लिए। ये क्या कॉन्ग्रेचुलेशन डॉक्टर भूपेश, तुम लोगों ने बहुत अच्छा पार्टिसिपेंट ट्रॉफी देखील इथे प्रदान करण्यात येते। जरी पराभव झाला तरी आज दिवसभरामध्ये चांगला खेळ आपण दाखवलाय। डॉक्टर जोशी टू गिव्ह अवे द ट्रॉफी। डॉक्टर जोशी मॅडम आहेत, त्यांच्या शुभ हस्ते बघतोय हा पार्टिसिपेंट आणि सानवी आहेत। चेहऱ्यावरती तुझी स्माइल अशीच कायम ठेव, भले आपण आलाय पण आज दिवसभरामध्ये समी तू देखील नक्कीच जसं माईकवरती ज्या कॉन्फिडन्सनं बोलत होती आणि काही थॉट्स तुझे देखील फार लक्षात राहण्यासारखे आहेत। आणि तिने देखील म्हटलं होतं की आता एक्झाम संपलाय, एन्जॉय करायचं आहे, पण एक्झाम संपलाय पण अशीच प्रगती तू कायम करत राहा। मॅचला सुरुवात पुन्हा एकदा येऊया। सेमीफायनल, एक गेल्या वर्षीचा फायनल